हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं राज ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आम्ही निघालो आहे नाईट आउट मारायला मुंबईमध्ये. तिथून वापस आपल्याला फिश मार्केटमध्ये पण जायचं आहे. तर आता बघा आम्ही निघालो रिक्षामध्ये वापस. अजून आपल्याला तिथून पहिले आता आपल्याला 12 वाजून 1 मिनिटाची आपली ट्रेन आहे. इथून आपल्याला जायचं आहे CSTला जाऊन जरा फोटोशूट वगैरे करू थोडाफार. मग नंतर आपल्याला वापस सकाळी 4:30 वाजेची ट्रेन आहे डायरेक्ट भाऊच्या धक्क्याकडे जायची. म्हणजे आत्ता जेवढ्यात आपण पोचलेलो आहे डोंबिवली स्टेशनला. तर आता तिकीट वगैरे काढू. इथून काढले वाटतं तिकीट भावाने. आता चाललो वरती स्टेशनावरती. लोकल येणार आहे आता थोड्याच वेळामध्ये. लोकल लागलेले काही दिसत नाही इथे. आता तुम्हाला आतून दाखवतो, चला वरती. तर आम्ही आता आले, बघितलं तुम्ही मागाशीच आम्ही आलो इथं स्टेशनला. काही मुंबईची लोकल बोलायला गेलं ना, एवढी लेट येते ना काय सांगू काय तुम्हाला. खूप म्हणजे खूप लेट झालं यायला. 12 वाजून 1 मिनिटाची लोकल होती. आता डायरेक्ट 12:30 वाजता येणार आहे. सॉरी चुकतोय मी जरा. काय बोलतोय भाऊ? हो बघितलं भाऊ, 2 शब्दामध्ये जरा ब्लॉगमध्ये काहीतरी शांतावाज बोलतोय तर काय बोलायचं नाही. तर फायनली आता एवढा वेट करण्याच्या नंतर ट्रेन आलेली आहे. मुंबईची लोकल खूप रटवते रात्रीच्या टायमाला. एवढी लेट झाली ना, माझा आवाज येतोय का नाही काय माहिती नाही, कारण की थोडी साईडला गाड्या चालल्या. काय बोलतो भाऊ, ट्रेन एवढी लेट आली तर तू काय बोलशील ट्रेनसाठी? खरंच खूप लेट आलेली आहे ट्रेन. आणि मी एकच बोलू शकतो की वेट तुम्ही करू नका. जी लोकल भेटेल ती पकडून निघून जा. हां, वेट केलं ना असं होतं, मग थांबावं लागतं. चला आता दाखव ट्रेनचा सफर. आता दादर सोडला, आपल्याला जायचं आहे CSTला. अजून आला नाही काय. ट्रेन पण भरपूर लेट झाली, टाईम पण खूप झाला आहे. आता थोड्या वेळात आपण पोहोचतो CSTला. मग तिकडे अजून खूप काय बघायला भेटेल, तुम्हाला दाखवतो भरपूर काय. तर आता तेवढ्यात पोहोचलेलो आहे CSTला. एकदम खाली स्टेशन आहे, कोणीच नाही. हे भाऊ चालतो आपल्या जोडीला. एवढ्यातच पोचलो. खूप लेट करून टाकलं लोकलने आज पोचवता. डायरेक्ट अर्धा ते 1 तास लोकल लेट झालेली, एवढी लेट झाली. आता चला आता आलो एवढ्यात, बघू अजून आता पुढं काय काय नाही. तर आता इथून बसलो टॅक्सीमध्ये. तर इथून आम्ही चाललो सीधा CSTला. CST बोलतो, सॉरी CSTवरनंच बसलो. इथून आता आम्ही चाललो मरीन ड्राईव्हला. तिथून जरा फोटो बिटो काढू मस्त भारी. मग तिथून सकाळची आपली ट्रेन आहे 4 वाजेची वापस डॅकेट रोडला जायचं. तिथून आपल्याला भाऊच्या धक्क्यावर जायचं फिश मार्केटला. आता आलो तर होतो मरीन ड्राईव्हवरती, पण इथं पाऊस एवढा चालू झालो ना, म्हणून एकदम इथं पब्लिक एकदम लाईनशीर बसली इथं शेडाखाली. फुल पद्धतशीरमध्ये एकदम नाही का. हे बघा इथं पण भाऊ व्हिडिओ कॉल केलाय. तर बघा काय तिथं आलेलो आता समुद्रापाशी. समुद्रामध्ये खूप पाणी आहे. लाटा पण एवढ्या मोठ्या येतात आहे ना, खूप चांगलं वाटतं. म्हणजे एक अलग फील येते हो मरीन ड्राईव्हवरती येऊन. इथं आलेलो आहे मी आता. किती पाणी बघा समुद्राला, बघू शकता. माझ्या पाठीमागे समुद्र आहे. अजून इकडे त्या साईडला रोड आहे बघा पाठीमागच्या साईडला. खूप मस्त वाटतं इथे. एवढं भारी वाटतंय ना, म्हणजे खूप भारी.
तर आता इथून निघालोय मरीन ड्राईव्हवरनं, आता चालू आहे डॅकेट रोडला, कारण की आपल्याला जायचं आहे फिश मार्केटला. तर लोकलला अजून टाइम आहे 4:28ची लोकल आहे. आम्ही उगाच आलो एवढ्या लवकर मरीन ड्राईव्हवर. लई मोठा स्कॅम झालेला आहे. आता डॅकेट रोडला न जाता आता इथून आपल्याला जायचं आहे कोलाबा फिश मार्केटला. वैतागलो आता वैताग येतो फिरायचा, बोललं जरा चांगला वाटेल पण नाही चांगलं तर काय वाटत ते. पण आता जायचं आहे कोलाबा फिश मार्केट. प्लॅन चेंज, प्लॅनमध्ये थोडा ट्विस्ट आलेला आहे आता थोडासा. तर आताच एवढ्यात आपण पोचलेलो इथे पुलावा बोलतात त्या फिश मार्केटमध्ये. तर आता आपल्याला जायचं होतं भाऊच्या धक्क्यावरती, पण तिकडे काय गेलो नाही. थोड्या कारणास्तव तो प्लॅन कॅन्सल झाला. म्हणून आपण इथे सीएसटीला होतो, म्हणून सीएसटीच्या जवळ एक मस्त मार्केट आहे फिशचा, कोलावा फिश मार्केट. तर आपण इथे आलेलो आणि विचारू आता कुठल्या मच्छीचा कुठला भाव आहे आणि कुठला नाहीये. चला लेट्स गो. वाकटी कैसा दिला पूर्ण टोपला? 300 रुपये टोपला. बघू शकता गाईज, कधी पण यायचं असेल ना तुम्हाला या इथे, खूप भारी बघा वाकटी. तर इकडे आले तर आहे आता फिश मार्केटमध्ये, पण इथं गुगल पे कोणाकडेच नाही. आपल्याला पण जरा घरच्यासाठी फिश घ्यायची होती. तर आता बघितलं गाईस किती मोठं मार्केट आहे पुलावा मार्केट. इथे आम्ही फिश घ्यायची होती घरच्यासाठी, पण घरच्यासाठी फिश तर काही भेटत नाहीये. त्याच्यामुळे आता ATM नाही तर गुगल पे वगैरे शोधतो. बघितलं तुम्ही आता किती मस्त मस्त फिश आहे इथे. हे बघा इथे शिंपले पण आहेत, शिंपले काय बोलतात, समुद्री शिंपले. तर आता इथं राहुल भाऊ फिश घेते, बघूया आपण जाऊन कशी देतात कशी नाही फिश. हे बघा ही खेकड्याची पूर्ण पिशवी ही 450 रुपयाला भेटेल एवढी. हे बघा बघू शकता तुम्ही, ही भेटेल तुम्हाला 450 रुपयाला. कधी पण इथं कसं आता पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे थोडा महाग आहे मछली, पण जेव्हा पावसाळा नसतो ना त्या टायमाला स्वस्त भेटतं थोडं. गुगल पे कुठे भेटत नव्हता तर यो भाऊ भेटला आपला एक. त्यांच्याकडे आहेत कॅश थोडेफार म्हणून त्यांना आता गुगल पे करतोय भाऊ आपला. मग बघू आता घेऊ काहीतरी फिश वगैरे. तर फायनली आता कॅश भेटले आणि तिथं बोंबील बघितले होते, तर चाललोय तिकडे बोंबील घ्यायला. कॅश काय भेटत नव्हती इथे, गुगल पे कोणीच यूज नाही करत. म्हणजे एवढ्या शहरामध्ये फिश मार्केट आहे तरी गुगल पे नाही घेत. बोला आता असं नाही की कुठे नाही चालत गुगल पे, सगळीकडे चालतं, पण इथे फिश मार्केटमध्ये असा लोचा थोडाफार होतच राहतो. त्याच्यासाठी आता बघूया आपण बोंबील घेतोय जरा आपल्या घरच्यासाठी, ते पण दाखवतो तुम्हाला. इथे शिंपल्या भेटतात मस्त. घ्यायचे असतील तरी आपले मित्र आहेत त्यांच्यावरशी कधी पण. दादा कसे दिले शिंपले आपला वाटा? 120 रुपये वाटा आहे का? 150 रुपये आहे, पण आपल्यासाठी 120 रुपये असं. गाईस कधी पण या इथे शिंपल्या घ्यायला घ्यायच्या असतील तर दादाचा चेहरा लक्षात ठेवा फक्त. आणि इथे स्टार्टिंगला ते मार्केटला भेटल्या 120 रुपयाला आहे. 500 रुपयाचे खेकडे पूर्ण एवढे मोठे मोठे खेकडे मस्त. तर काय जास्त काय फिश भेटली नाही, कारण एकच त्याचं हे बघा फक्त 2-3च घेतले. इथं घेतले फक्त आपले खेकडे घेतलेत आणि एक बोंबील घेतले, कारण की पावसाळा चालू आहे तर जास्त काय माल नव्हताच त्यांच्याकडे. खायला गेलं तर म्हणून आम्हाला आता जे भेटलं ते घेतलं.
आणि महाग तर एवढी होती वस्तू, काय बोलणार आता यार, लय लय कॉस्टली भाव होता, लय म्हणजे लय. तर फायनली आता पोहोचलेलो आहे आपण CST स्टेशनला. आता जाऊ घरी. आता मोबाईलमध्ये थोडी चार्जिंग कमी आहे, त्याच्यामुळे काही ब्लॉग पुढे शूट करता येणार नाही. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जाऊ नका.